अमेरिका लवकरच इराणमधून आपली सेना माघारी बोलवण्याची प्रक्रिया सुरू करणार असल्याचं सुतोवाच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं आहे. इराणसोबत सुरू असलेला संघर्ष संपवण्यासाठी कोणताही करार करण्याची गरज नाही. पुढल्या 2 ते 3 आठवड्यात अमेरिकी सेना इराण सोडेल असंही त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांनी अमेरिकेसोबत थेट चर्चा होण्याची शक्यता पूर्णपणे नाकारली आहे. दोन्ही देशांमधला विश्वास पूर्णपणे संपला असून अमेरिकन सैन्याच्या रडार, विमान आणि इंधन टँकर्सचं मोठं नुकसान झाल्याचा दावा अब्बास अराघची यांनी केला आहे. दरम्यान होर्मुझची सामुद्रधुनी खुली केली जाईल, मात्र अमेरिकेसाठी ती उपलब्ध असणार नाही असं प्रत्युत्तर इराणनं अमेरिकेला दिलं आहे. होर्मुझची सामुद्रधुनी खुली व्हावी आणि शांततामय मार्गांनी युद्धावर तोडगा काढला जावी अशी अपेक्षा ब्रिटिश पंतप्रधान कियर स्टारमर यांनी व्यक्त केली आहे. देशभरात आजपासून कचरा व्यवस्थापनासाठी नवीन नियम लागू